मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तमिळनाडूमध्ये टी-व्ही-के म्हणजे तमिळिगा वेट्री कळघम ॲक्टर जोसेफ विजय यांची पॉलिटिकल पार्टी सत्तेवरती आली. पहिल्या फटक्यात विजयने जवळपास 110 जागा तमिळनाडूमध्ये जिंकल्या. आणि यानंतर काही पॉलिटिकल प्रकांड पंडित हे लोक तर्क द्यायला लागलेत की तमिळनाडूमध्ये नॉन द्रविडियन सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आले आणि तमिळनाडूचं जे द्रविड पॉलिटिक्स आहे त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम जोसेफ विजय यांनी केलं आहे. तर ह्या लोकांना हे माहीत नाही की जोसेफ विजय यांची विचारधाराच मुळात द्रविडियन आहे. त्यांच्या पक्षात द्रविड नाव नाही आहे. म्हणजे जसं DMK द्रविड मुन्नेत्र कळघम, AIDMK ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कळघम, DMDK, PMK है ना, जसं ज्या त्यांच्यामध्ये जसं नाव आहे तसं TVKमध्ये नाव नाही आहे. पण TVKची जी विचारधारा आहे, TVK जो विचाराला बिलॉंग करतो तो विचारसुद्धा द्रविडियन विचार आहे, पेरियारचा विचार आहे, अण्णा दुराई यांचा विचार आहे, ज्या विचाराने अनेक वर्षापासून तमिळनाडूमध्ये एक विष पेरलं तोच विषारी विचार ह्या TVKचा सुद्धा आहे. आणि ॲक्टर विजय यांच्या याने काही तमिळनाडूमध्ये खूप मोठा फरक पडेल का? तर नाही. कारण तमिळनाडूमध्ये 2 पॉलिटिक्स खूप मोठ्या प्रमाणात चालतात. एक म्हणजे अँटी हिंदू आणि दुसरं म्हणजे फ्री बीचचं राजकारण. ह्या द्रविडियन पार्ट्या अँटी हिंदू म्हणजे तुम्ही उदयनिधी स्टॅलिन यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधा. आणि TVKचे जे विजय आहेत हे सुद्धा हेच पॉलिटिक्स पुढे घेऊन चाललेत. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे फ्री बीचचं. 6 गॅसच्या टाक्या, 8 ग्रॅम सोनं आणि अनेक आश्वासनं त्यांनी दिलेत. आणि दुसरीकडे त्यांची पॉप्युलरिटीसुद्धा आहे. म्हणजे तमिळनाडूचा इतिहास राहिला की तमिळनाडूचे जितके मुख्यमंत्री आतापर्यंत झालेत ते सर्वच्या सर्व मुख्यमंत्री फिल्म फर्टर्निटीशी संबंधित आहेत. मग त्यामध्ये जयललिता असतील, MJ रामचंद्रन असतील किंवा करुणानिधी असतील किंवा आताचे मुख्यमंत्री MK स्टॅलिनसुद्धा. आणि आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये भर पडली ह्या थलापती विजयची.